नमस्कार, मी सोनल. आज आहे वेळामुषा. वेळामुषा साजरी करण्याची शेकडो वर्षापासूनची परंपरा मराठवाड्यात आजही पाळली जाते. भारतीय द्वीपकल्पात सिंधू संस्कृतीपासून नदीचे जलपूजन करण्याची परंपरा चालत आलेली आहे. गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू आणि कावेरी या त्या 7 नद्या, सप्तसिंधू. भारतीय लोक परंपरेत अतिशय पवित्र समजल्या जातात. त्यामागे त्यांच्याप्रती असलेली कृतज्ञता होती. त्याच सप्तशृंगी मातृका म्हणून पूजण्याची परंपरा सुरू झाली. पुढे पिण्याच्या पाण्याच्या विहिरी खोदल्यानंतर त्यातले जल हे या सप्तसिंधूचे प्रतीक म्हणून पूजले जाऊ लागले. विहिरीच्या जवळ प्रतिकात्मक 7 दगड पूजण्याची परंपरा आहे. तिला मराठवाड्यात आसरा म्हणून ओळखले जाते. आसरा म्हणजे तूच आमची राखण करणारी, सहारा देणारी, पाणी पाजणारी. याच आसऱ्याची पूजा वेळामुषेच्या दिवशी प्रत्येक शेतकरी ज्वारीच्या कडब्याच्या पेंड्याचे कोप करून भक्तिभावाने पूजा केली जाते. या सणाला हिरवाईचा अपूर्व सोहळा असंही म्हटलं जातं. या नवीन पिकातून तयार झालेला हिरवाईचा हा नैवेद्य. अशी ही वेळामुषेची थोडक्यातली माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान, जय किसान. निसर्गाशी सगळ्यात जवळचा असणारा शेतकरी, तर या शेतकऱ्यांचा मान राखा. धन्यवाद.